परब्रह्ममूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले न भाया, नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर रा चिम ढेरे यांनी लिहिलेल्या वर्षत सकळ मंगळी या लेखाचा भाग पहिला. स्वामी स्वरूपानंद सर्वार्थानं कवी होते. आपणासकट सारं विश्व हे विराटाचं महाकाव्य आहे अशी त्यांची अनुभूती होती. या महाकाव्याचं रसग्रहण करणं आणि त्या रसाचा अनुभव अन्य रसडोळसांना देणं हे त्यांचं जीवनव्रत होतं. तुकोबांप्रमाणेच सेवितो हा रस वाटितो आणिका अशा मुक्त उल्हासानं ते रसानुभवात रंगले होते. सारं चराचर विश्व हे ज्याच्या आत्मरतीचे विलसित आहे ते परमतत्व रसमय आहे याची त्यांना प्रतीती प्राप्त झालेली होती. औपनिषदिक ऋषींप्रमाणेच ते रसो वै सहा असा उद्घोष करीत होते. त्याचमुळं त्यांच्या लेखी परमार्थ साधना ही एक आनंदयात्रा होती. ते ज्ञानदेवांच्या कुळीत अवतरलेले असल्यामुळं त्यांच्या जीवनात सर्व प्रमेयांना रुची लाभली आणि महाबोधाला कोवळीक प्राप्त झाली होती. ते निष्कल स्वानंदाचे सम्राट बनलेले काव्यसंभारात रमत, तसंच गायकांच्या स्वरशृंगारात आणि वादकांच्या वीणा झंकारातही त्याच परतत्वाची लय अनुभवित असत. चित्रकाराच्या रंगरेखाविलासात त्यांना विराट सर्जनाच्या प्रक्रियेशी संवाद जाणवत असे, तर माळ्यानं शिंपलेल्या फुलबागेतील रंगगंधांची उधळण पाहताना त्यांच्या चित्तवृत्तींना परमानंदाचं उधाण येत असे. त्यांचं अंतरंग साऱ्या द्वंद्वाच्या अतीत गेलेलं असल्यामुळं जीवनातली अन सृष्टीतली द्वंद्व ही त्यांना एकाच महारसाची विलसिते वाटत असत. प्रभातीचं प्रसन्न कोवळेपण अन संध्येचं गूढ हळवेपण हे त्यांना जेवढं वेधक वाटे तेवढंच दुपारच्या प्रखरतेनं तापलेलं वातावरणही वेधक वाटत असे. कारण तप्त कांचनाच्या दाहक दुःखातच नाना अलंकारांच्या रूपस्वप्नांचा गर्भ असतो हे त्यांनी अनुभवलेलं होतं. निर्झराच्या लास्यातच नव्हे तर सागराच्या भरतीच्या तांडवातही आतल्या जळचराच्या वृत्तीनं ते आनंद अनुभवू शकत असत. जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कविवर होईन, स्वानुभवांतस्फूर्त नवरसी सत्यकाव्य निर्मीन अशी आकांक्षा त्यांनी आपल्या साधनेच्या प्रारंभ काळातच व्यक्त केली होती. किंबहुना त्यांच्या त्या काव्यसेवेच्या आकांक्षेला जगदंबेचं वरदानही लाभलेलं होतं. ऐकुनी कविता जगत रसिकता मुदे डोल विलमान असं त्या जगदंबेचं आश्वासन होतं. आपणच देव आणि आपणच देवी बनणाऱ्या आणि तरीही जगाहून अभिन्न असणाऱ्या त्या जगद्रूपी जगदंबेच्या लीलाविलासाचं सौंदर्य स्वामी तद्रूप होऊन अनुभवित होते. जगही बंदीशाला असं कवन गाणाऱ्या बंदी कवींच्या जातीतले ते नव्हते,
करू शृंखला मुक्त जगाला, अशी घोषणा आत्मविश्वासानं गरजणाऱ्या मुक्त कवींच्या मालिकेत त्यांनी जन्म घेतला होता. आनंदाचे आवारू मांडू जगा, असं म्हणणाऱ्या ज्ञानदेवांचा आदर्श त्यांच्या दृष्टीपुढे होता. काव्य व्यापार हा अखंड आनंदाचा सोहळा आहे, अशी त्यांची प्रतितिनिष्ठ धारणा असल्यामुळं कवींच्या जातीविषयी त्यांना आगळा जिव्हाळा वाटत असे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व हे त्यांना मान्यच होतं. परंतु रसिकत्वी परतत्वस्पर्श अनुभवणारा कवी हाच खरा सत्कवी अन त्याचं काव्य हेच खरं सत्काव्य अथवा सत्यकाव्य, असं त्यांनी संतांच्या सरणीनं स्पष्टपणानं सांगितलं आहे. तयात विरळा सत्कवी निपजे, अनुभवी जो निज कविता, सत्कवीतही क्वचित संभवे, अनुभवूनी आचरिता. स्वामी हे निज कविता अनुभवणाऱ्या विरळा संत कवींच्या वर्गातले तर होतेच होते, परंतु ती कविता अनुभवून आचरणाऱ्या अतिविरळा वर्गातलेही होते. निज कविता म्हणजे निजरूपाचा अनुभव व्यक्त करणारी कविता, विश्वातीताची विश्वरूप क्रीडा आस्वादणारी कविता. ही कविता केवळ अनुभवायची नसते तर जगायचीही असते. किंबहुना ही कविता जेव्हा अंतरंगात जागी होते तेव्हा ती कवीच्या सकल जीवन व्यापारांना व्यापून जगू लागते. तिचं जागणं आणि जगणं एकात्मच असतं. काव्य आणि व्यवहार त्यांच्या या एकात्मतेला स्वामी अडूब सांगड असं म्हणत असत. ही न डुबणारी सांगड ज्यानं बांधली आहे तोच या नामरूपांच्या महासागरात मुक्तपणाने विहार करू शकतो. नामरूपांच्या अतीत असणाऱ्या अनाम अरूपाशी क्रीडाविलास करू शकतो. अडूब सांगड जये बांधिली काव्य व्यवहाराची, खरा यशस्वी तोची ह्या जगी कृतार्थ कविता त्याची. कवितेची ही कृतार्थता स्वामी निरंतर अनुभवित होते. कवितेच्या या कृतार्थतेचं प्रतिबिंब त्यांच्या ओझरत्या आलोकातूनही जाणवत असे. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मळ अंतःकरण, मित मधु भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण. सत्य आणि काव्य ही परस्पर भिन्न नसून एकात्म आहेत. किंबहुना ती एकाच वस्तूची दोन पर्याय नामे आहेत असं सत्पुरुष मानतात, अनुभवातून मानतात. सत्य हे ज्यांना काव्यविरोधी वाटतं त्यांचं जीवन हे कोणत्याही क्षणी काव्यहीन होऊन कोसळतं. परंतु सत्याचा जे काव्यात्म अनुभव घेऊ शकतात त्यांच्या जीवनात दिवस रात्रीचं मधुमीलन रंगतं. अवसे पुनवेची स्नेहाळ क्रीडा भरास येते, न कळे दिवस राती अखंड लागलीसे ज्योती. असा चिरंतनाचा दीपोत्सव साजरा करण्यात तुकोबा तल्लीन होतात, तर मध्व मुनीश्वरांसारखे कोणी रसिले फक्कड, मावळले रविशशी पंचांगी, न कळे बीज न तीज, सजणी लागली मजला नीज, अशा अनोख्या आत्मक्रीडेतील तृप्तीत बेहोश होऊन राहतात. आज इथेच थांबूया. लेखाचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.